पहिल्यांदा संधी आहे. मला या खात्याला महाराष्ट्रावर चर्चेत आणणारे माननीय सगळ्यांना तुमचे संधी. आयुक्त तुकाराम मुंढे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या. आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मंत्रालयात जात नाही. असं म्हणजे आजपर्यंत ते कानावर आलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे बघा, त्याच्या प्रश्न बदली. विचारायचा नाना, मग आता प्रॉब्लेम नाही अध्यक्ष 10 महोदय, लोकांची आत वरती आहे ना. मग अध्यक्ष महोदय तुम्हाला माहित नाही, ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामधंद्याला लागलेत. हे सगळे लॉबीज आहेत, इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत, 250 कोटी रुपये. विधानसभेमध्ये एक अधिवेशन सुरू होतं. जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांनी आता एक हे केलं की 250 कोटी रुपये तुमची बदली घेण्यासाठी म्हणून इंटरनॅशनल ड्रग रॅकेटने गोळा केलेले. काय भानगड काय म्हणजे ही तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे ड्रग माफिया आणि तुकाराम मुंडे काही जर समजत नाहीये. आयडिया नाही, काय आयडिया नाही. आम्ही हिअरिंग फ्रॉम मला काय आयडिया नाही. म्हणजे त्यांनी बोललं तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मला विचारून काय करणार आहे. बदली करावी. बदली करवण्यासाठी नाही. इंटरनॅशनल ड्रग्स रॅकेट जे आहे 250 कोटी रुपये जमा केले. आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो कमेंट्स. कुठे ड्रग माफियांना तुम्ही हात वगैरे लावलाय का? काही प्लॅनिंग केलं? मी माझ्या महाराष्ट्रात जेवढे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, फूडवाले असतील, ड्रग्जवाले असतील, त्यांना इंडस्ट्रियलिस्ट किंवा एंटरप्रेनर म्हणतो. चुकीचे करणारे असतील तर त्यांना माफिया म्हणून ट्रीट केलं जाईल, कारवाई केली जाईल. किती महिने राहण्याचा प्लॅन करून तुम्ही ठेवले? Sorry? इतरांना विचारतात. सॉरी, किती महिने राहण्याचा प्लॅन करून केला? आय थिंक प्रेस कॉन्फरन्सच्या बाहेरचे विषय आहेत हे आता. तर एक लाभचा विषय असा होता, विधानसभेत सुद्धा तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे. नरहरीजीवर म्हणतात की तुमचं काम चांगलं आहे, बदलीचा प्रश्नच नाहीये. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की तुमच्या नावातला जो टी आहे त्याचा अर्थ टायगर आहे. आणि अर्जुन खोतकर असं म्हणाले की तुमच्या जीवाला काहीतरी धोका आहे, तर तुम्हाला संरक्षण द्यावेची त्यांची मागणी. तुमचं काही बोलणं झालं सरकारशी? ऑन रेकॉर्ड पटलावर या सर्व गोष्टी तुमच्या संदर्भातले नाही, माझं याच्याबद्दल कुणाशीही काही बोलणं झालं, मी तुमच्याकडूनच ऐकतोय. संरक्षणाची गरज तुम्हाला आहे की नाही अशी काही तुम्ही मागणी केली? मी नाही अशी मागणी केली. का बरं तुमच्यावर इतकं अधिवेशन सध्या? आता हे मला मी कसं उत्तर देऊ त्याचं? अधिवेशनात काय बोलावं हा त्यांचा प्रिरॉगेटिव्ह आहे, त्याचे मी कसं बोलणार? तुम्ही जे बोलतायत त्यांना विचारा, मला विचारून काय ते उत्तर भेटेल? नाही, माझी काही चर्चा नाही. नाही, फक्त याच्या बाबतीत आपण जे थ्रेटच्या बाबतीत कदाचित मला आज हे कळलं की कुणीतरी एक फेसबुकवरती व्हिडिओ आहे, काहीतरी त्यांनी शिव्या दिल्यात वगैरे वगैरे काही केलं, त्यांना पोलिसांनी कारवाई पण केली आहे माझ्यामध्ये. तसंच आय थिंक औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्या पथकावरती अटॅक करण्याचाही प्रयत्न केला, तर त्याच्या सुद्धा अरेस्ट इमिजिएटली झाली. मी स्वतः डीजीपीशी बोललो होतो, डीजीपीने तिथल्या सीपीना सांगून इमिजिएटली कारवाई पण केली. हे इन्फोर्समेंट आहे. इन्फोर्समेंट ज्यावेळेस येतं, कुणी इलिगल ज्यावेळेस काम करतं, तर एव्हरीबडी हॅज टू अबाइड बाय रूल ऑफ लॉ. माझं म्हणणं कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्याप्रमाणे चाललं पाहिजे सर्वांनी. तुम्हाला मला सर्वांना कायदा लागू होतो. याच्यात कुणी जर त्याच्यात पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या ज्युरिडिक्शन किंवा माझ्या अधिकाराला कुणी थ्रेट करत असेल, तर लॉ विल टेक इट्स कोर्स, विल नॉट स्पेअर एनीबडी. हे मात्र मी 100% सांगू शकतो. हे मात्र 100% आहे. तर त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. आणि म्हणून बघितलंच आहे, मोकोकासारखा सुद्धा कायदा आपण इनोक का केला, तर जर एखादा आयटम 2012ला प्रोहिबिट झाला आणि तो जर भेटत असेल तर इट्स इन अ वे नॉट करेक्ट. आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. आज जशी ही जी आज ऑर्डर काढली, काल काढली, अशा पुढच्या दृष्टिकोनातून बऱ्याच अजून ऑर्डर यायच्या आहेत. त्याच्यावरती काम चालू आहे आणि त्या प्रत्येक सेक्टर वाईज येतील आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवरती ॲट लार्ज होणार आहे. आणि ते करण्याच्या दृष्टीनंच आम्ही काम करतोय, होलिस्टिक दृष्टिकोन करतोय. कोणी वाईट किंवा चांगल्या दृष्टिकोन, ही इंडस्ट्री आहे, एंटरप्राइज आहे, जीडीपी ग्रोथ होणं गरजेचं आहे, त्याचे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण ते ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन झालं पाहिजे, कायद्यानुसार झालं पाहिजे. कायद्याचं व्हायोलेशन करून कुणी पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असेल, कुणी थ्रेटन करून किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न असेल, तर दे विल नॉट बी स्पेअर. दिस मच आय कॅन से.